शेतकरी मित्रांनो, हा आजचा आपला ऊस बागायतदार शेतकऱ्यांसाठी हा खास व्हिडिओ. कशा पद्धतीने आम्ही हे जुगाड बनवलेलं आहे, काय आजचा आपला टॉपिक आहे. तर नमस्कार मंडळी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतात आहेत. तर पाहू शकता पाठीमागे गिन्नी गवत आणि ज्वारी आहे. ज्वारी एकदम भारी आलेली आहे. आता तिला पाणी देऊन टाकलंय. पण आजचा विषय असा आहे का खास आपलं ऊस बागायतदार शेतकरी आणि सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ होणार आहे. म्हणजे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि असंच आपलं नवीन व्हिडिओ पाहत चालत जा मित्रांनो. आणि तुम्हाला जे दाखवणार आहे ते म्हणजे ह्या ऊसाला पाणी कशा प्रकारे देतो आपण, हे पाठीमागे ते तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे आपलं सिस्टम तुम्ही पाहिलं असेल, जर नसेल पाहिलं तर तुम्हाला आज मी दाखवतो. म्हणजे आपला हा ऊस तुटून गेला, हे बघा पाणी चालू आहे, त्याला मस्तपैकी पाणी चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आणि असंच आपण त्याला पाणी कशा पद्धतीने देतो काय ते तुम्हाला दाखवतो आता. आणि बाकी मित्रांनो, हा आपला सगळा ऊस एकदम भारी असा फुटला आहे. तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो, पाहू शकता सगळा एकदम भारी असा फुटलेला आहे. त्याला इकडं पाणी पण दिलेलं आहे. आता इकडं पाणी चालू आहे साईडला. आता हे बघा, ह्या साईडला पाणी दिलेलं आहे आपण, आणि तुम्ही हे चालू इकडं काही, आणि हे बघा हे साईडला पाणी दिलेलं आहे आपण. आणि कशा प्रकारे काय आम्ही पाणी दिलेलं आहे कसं आहे तुम्हाला दाखवतो. ते जुगाड म्हणजे आम्ही बनवलेलं आहे मित्रांनो. तुम्ही जर पाहतान तर करा. पण ह्या जुगाडाला काय आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो, पाणी जास्त असेल तर नक्की करा. आणि थोडा म्हणजे 2-2.5 एकर ऊस असेल तर नक्की करा. तुमचं काम दुसरं होईल. हे असा प्रकार जर तुम्ही शेतामध्ये केला तर दुसरं काम होऊ शकतं तुमचं. मोटर चालू करून दिली, पाणी काढून दिलं तर जमतंय. आणि जास्तीत जास्त उत्पन्न पण ऊसाचं जादा निघतं मित्रांनो. कारण कसं आहे, हे जे टेक्निक आहे म्हणजे तुम्ही करता तर तुमच्या फायदेशी, म्हणजे तुमचं काम दुसरं काम होतं बुवा. याने जास्त काम दुसरं होतं. पाणी आपण लावून गेलो तर दुसरं ठिकाणी आपलं दुसरं काही काम असलं शेतात तर ते करू शकतात तुम्ही मस्तपैकी. आणि दुसरं म्हणजे बाकी सोपं आहे. आपल्याकडं जुना पाईप होता, सगळा जुना पाईप म्हणजे आम्ही आपला दुसरा जुना पाईप होता हा कामात आणलेला आहे. हे पाहू शकतात तुम्ही, हे टेक्निक. तर हा पाईप 2.5चा आहे मित्रांनो. आणि आपण जो पाईप काळा काढलेला आहे हे पाहू शकता, हा 20 mm काढलेला आहे. ह्याच्यामध्ये तोट्या बनवलेले आहेत. हे तोट्या 2 येतं, कारण हे अद्रकीचं, हा पाईप अख्खा अद्रकीमधला होता. कारण आपण अद्रक लावली होती तेव्हाचा, आता कामात आलेला आहे. म्हणजे काही ना काही कामात येत असते शेतकऱ्याचं, विषय नाही. आणि तुम्ही पाहू शकता, हे जे पाहू शकता टेक्निक, पाणी कशा पद्धतीने चालू आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला पण बोललो, जर पाणी जास्त असेल तर नक्की करा. आणि शक्यतो पाणी कमी असेल तर होता होईल ठिबक करा. पण कारण ठिबकमधून बी पाण्याची बचत होती. आता हे तुम्ही पाहू शकता पाणी कशा पद्धतीने चालू आहे या ऊसाला काय. तर इथून सुरुवात बघू आपण. आता मस्तपैकी गेलेत काही सऱ्या. आणि इकडला हा आहे का, हा भेजाचा झालेला आहे मित्रांनो. कारण ही पलटी इकडे करावं लागते, फक्त फिरून घ्यावं लागतं. तिथं जे समोर दिसतोय तिथं खोल फिटिंग आहे. खोललं का बिंगून घ्यायचं, फक्त पलटी मारायचा इकडं. तुम्ही पण हे करू शकतात मित्रांनो. 2.5चा पाईप आणि 20 mm तोट्या काढू शकतात, हे बघू शकतात. आणि एका टायमाला आमच्या 25 सऱ्याला पाणी चालतं मित्रांनो. हे जे समोरून दिसतात हे अख्ख्या 25 सऱ्या चालू आहेत आपल्या. 25 सऱ्याला 5ची मोटर. हे बघा, हे इथं विहीर आपली, इथून तर इथं पाणी येतंय बघा एवढ्या ह्याच्यात. आणि अगदी सोप्या पद्धतीत आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की करू शकतात. म्हणजे काही ना काही आपल्या शेतकऱ्यासाठी थोडंसं फायद्याचं सांगितलं आपण. म्हणजे तुमची बचत आणि तुमचा टाईम, म्हणजे ह्या टायमात पाणी लावून दिलं तुम्ही, जर ह्या टायमात दुसरं काम करू शकतात, दुसरं कामाचा फायदा होऊ शकतो बा. असं ह्या आपल्या जुगाडामधून आहे. तुम्ही पाहू शकता हे जुगाड. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त आपला शेतकऱ्यापर्यंत म्हणजे तुमच्या एका शेअर मागं
तुमच्या एखाद्या शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो बा मित्रांनो, जर तुम्ही शेअर केलं तर. असा आपला आजचा व्हिडिओ आहे. म्हणजे शेतकऱ्याला काही ना काही सांगायचं बा शेतामधून, तर काय आहे काय नाही बा. अशा पद्धतीने आपण 2.5चा पाईप आहे, 20 mmचा तोट्यात आणि काळा पाईप आहे, तुम्ही करू शकताय. आणि आपलं जे तुम्ही म्हणता नाही बेल्टचं अंतर किती आहे काय, आपलं 4 फूट अंतर आहे बेल्टचं मस्तपैकी. आणि आपला हा ऊस तुटून गेलेला आहे सगळा आता, आणि फुटावा पण एकदम भारी झालेला आहे. आणि असंच तुम्हाला आपल्या ऊसातल्या म्हणजे नवीन एक म्हणजे आता कशा प्रकारे फुटला आहे काय, त्याचे स्टेप बाय स्टेप कोणतं खत वगैरे असतंय ते तर दाखवणार आहे तुम्हाला मी. पण पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला आधी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला काय नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.